हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सब आणि या सब मध्ये ऑलरेडी फिगर दिलाय आणि काही इन्फॉर्मेशन पण दिलंय. चला पहिल्यांदा बघून घेऊया काय इन्फॉर्मेशन आहे. इन ट्रायंगल एबीसी, ओके, या ट्रायंगल एबीसी मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलंय, काय ते सेगमेंट एपी इज परपेंडिक्युलर टू साइड बीसी. सेगमेंट एपी जे आहे ते बीसी ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे अँगल 90. ओके. सेगमेंट बीक्यू परपेंडिक्युलर टू एसी. सेगमेंट बीक्यू परपेंडिक्युलर टू साइड एसी, म्हणजे आपल्याला दिलंय हे अँगल 90 डिग्री. ओके, आपल्याला बिटवीननेस दिलंय, पी इज बिटवीन बी अँड सी, क्यू इज बिटवीन ए अँड सी, आणि सांगितलंय पहिल्यांदा ट्रायंगल सीपीए सिमिलर टू ट्रायंगल सीक्यूबी दाखवायचंय. सिमिलर दाखवायचंय, सिमिलॅरिटी आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी बघितलंय आणि ते व्हिडिओ बघितलंय ना, जिकडे मी कॉन्सेप्ट ऑफ सिमिलॅरिटी दाखवलंय, आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी डिस्कस केले, 3 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आता आपल्याला माहिती आहे, जेव्हाही आपण 2 ट्रायंगलचा सिमिलर दाखवतो तेव्हा लिहिताना फायनली जेव्हा आपण लिहितो ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे तेव्हा करस्पॉन्डन्स बघून लिहावं लागतं. इकडे ते पण शोधायची गरज नाही, कारण क्वेश्चन बघा त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीचं सिम्बल तिकडे टाकून दिलं, म्हणजे हे दोन्ही ट्रायंगलचं 1 to 1 करस्पॉन्डन्स ऑलरेडी दिलंय. व्हेरी गुड. ओके, म्हणजे आपल्याला फक्त ते सेम ट्रायंगल तेच नाव घ्यायचं, इन ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूबी, म्हणजे एक ट्रायंगल आहे आणि दुसरं ट्रायंगल आहे. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे बघूया. काय का तुम्ही सांगणार, हो आहे ना, दोन्ही मध्ये एक एक अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे एक पेअर ऑफ अँगल ऑलरेडी इक्वल आहे. दुसरं एक पेअर, अजून एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आहे का जे एकमेकांना इक्वल आहे? बघा बघा बघा, तुम्ही सांगणार आहे ना. कसं बघा, या ट्रायंगल एपीसी मध्ये आणि ट्रायंगल बीक्यूसी मध्ये अँगल सी दिसते का, अँगल सी, ते सेम अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये येते. कॉमन वर्टेक्स नाही बरं का, लक्षात ठेवा. वर्टेक्स वेगळं, कॉमन वर्टेक्स नाही, कॉमन अँगल, सेम अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये येतं. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल सी, कॉम्प्लिमेंट अँगल सी आहे, आणि हे जे अँगल क्यू आणि अँगल पी ते आहे का, ते का कॉम्प्लिमेंट आहेत, कारण ते आपल्याला माहित आहे इच इज 90 डिग्री. म्हणजे लिहा ते या दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल सी कॉम्प्लिमेंट टू अँगल सी आहे. रिझन काय आहे, कॉमन अँगल, आणि अँगल एपीसी कॉन्ग्रुएंट टू अँगल बीक्यूसी आहे का, इच इज 90 डिग्री. आणि एक लक्षात ठेवा, आपण इकडे ट्रायंगल कन्सिडर केलं, फर्स्ट ट्रायंगल सीपीए नंतर सीक्यूबी, म्हणजे सीपीएचं एलिमेंट पहिल्यांदा लिहायचं आणि नंतर सीक्यूबीचं. ते ऑर्डर लक्षात ठेवा, इकडे तिकडे करू नका, म्हणजे ते प्रेझेंटेशन बिघडतं आणि ते रॉंग होतं. ओके, आता आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर, करस्पॉन्डन्स बघायचंय, शोधायचंय नाही, दिलंय म्हणजे डायरेक्टली लिहा हे दोन्ही ट्रायंगल्स, ट्रायंगल सीपीए सिमिलर टू ट्रायंगल सीक्यूबी एकमेकांना. कोणत्या टेस्ट, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी झालं. आता फर्स्ट क्वेश्चन झालं, त्याच्यानंतर पण काय दिलंय ना, काय दिलंय त्यांनी सांगितलं, इफ एपी इज इक्वल टू 7, बीक्यूचं व्हॅल्यू दिलंय 8, बीसीचं व्हॅल्यू दिलंय 12. त्यांनी सांगितलंय हे 3 इन्फॉर्मेशन दिलंय, आपल्याला एसी शोधून काढायचंय. ओके, म्हणजे साईड शोधून काढायचंय. तर मला सांगा, एसी मध्ये इकडेच आहे ना एसी. ओके, आता 2 ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतं त्याच्या जे साईड्स आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती, आपल्याला माहिती त्यांचं जे करस्पॉन्डिंग साईड्स असतं त्यांचं रेशो सेम असतं, इक्वल असतं, म्हणजे 3 रेशोज इक्वल असतात. आता ते रेशो फिगर बघून काढायचं नाही, हे लिहिले ना इकडे करस्पॉन्डिंग बरोबर तिकडून, म्हणजे आपल्याला 3 रेशोज इक्वल आहेत. ओके, आता पहिल्यांदा काय दिलंय, एपी दिलंय. ओके, एपी दिलंय म्हणजे एपीचं करस्पॉन्डिंग साईड कोणतं असणार, बघा इकडे सेकंड थर्ड एपी आहे, म्हणजे इकडे कोणतं आहे, इकडे बघून ते लिहायचं रेशो, फिगर मध्ये बघायचं नाही. इकडे बघून लिहायचं रेशो, फिगर मध्ये बघायचं नाही. म्हणजे काय येणार, इकडे एपी अपॉन बीक्यू इक्वल टू काय लिहिणार. आता दुसरं जे रेशो आहे ते घ्या, ते आपल्याला पाहिजे, आपल्याला एसी फाइंड करायचं, म्हणजे एसी तर घ्यावंच लागेल. एसीचं करस्पॉन्डिंग काय, इकडे हे फर्स्ट आणि थर्ड, म्हणजे इकडे फर्स्ट आणि थर्ड काय, बीसी, म्हणजे एसी अपॉन बीसी. थर्ड रेशोची गरज आहे का, नाही, तर गरज नाही. म्हणजे इकडे हे दोन्ही रेशो जे आहेत ते एकमेकांना इक्वल आहे. का इक्वल आहे, कारण हे आहेत करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. शॉर्ट मध्ये लिहायचं CSST झालं. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एपीचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, ते 7. ओके, बीक्यूचं व्हॅल्यू किती आहे, 8. एसीचं व्हॅल्यू माहित नाही, ते शोधायचंय, ते तसंच लिहा. बीसीचं व्हॅल्यू आहे 12. ओके, म्हणजे एपीचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलंय, बीक्यूचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलंय आणि बीसीचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट. आता आपल्याला फाईंड काय करायचंय, एसी फाईंड करा. म्हणजे एसीला इकडे ठेवायचं, 12 ला इकडे शिफ्ट करा.
सोपं आहे. म्हणजे काय ना, लेफ्ट हँड साईडला 7 into 12/8 इज इक्वल टू AC. व्हेरी गुड. आता कॅन्सलेशन करूया. कॅन्सलेशन होत आहे का? होत आहे ना. 8 आणि 12 म्हणजे 4 ने जाणार. 4 2 जा, 4 3 जा. अजून काय होत आहे? नाही. म्हणजे न्यूमरेटरला काय झालं? 7 into 3 ते किती आहे? 21. 21/2 दॅट इज AC. 21चं अर्ध म्हणजे काय असतं? 10.5. म्हणजे आपल्याला ACचं व्हॅल्यू आलं आहे 10.5 युनिट्स आणि झालं आपलं सम. सोपं होतं की नाही? कॉन्सेप्ट जे आहे ना ते समजून घ्यायचं. आणि त्यामुळे जे कॉन्सेप्ट मी शिकवलंय, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी काय असतं, सिमिलॅरिटीचं कॉन्सेप्ट काय ते बघून घ्या. ते व्हिडिओ नाही बघितलं तर मी जसं सांगितलंय, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले, बघून घ्या. आणि आता हे समजलंय, आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. त्यांना पण ते कॉन्सेप्ट समजायला हवं, त्यांना पण वाटलं पाहिजे आणि सिमिलॅरिटी सोपं आहे आणि हे जे अप्रोच आपण शिकतोय ते इम्पॉर्टंट आहे, ते त्यांच्या बरोबर शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम बरोबर. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.